आज सकाळी सकाळी घरातल्या कामांना सुरुवात झाली। आज होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार, त्याच्यामुळे हळदी कुंकूसाठी बायकांना पण बोलवायचं होतं आणि पूजा वगैरे लवकर मांडायची होती, कारण आता शेवटचा गुरुवार आहे। आता परत पुढच्या गुरुवारी पूजा मांडायची नाही आणि मला पूजा मांडायला खूप आवडते, तर म्हटलं सकाळीच आपण पूजा मांडून घेता म्हणजे दिवसभर घरामध्ये खूप फ्रेश वाटेल। म्हणून फरशी पुसायला घेतली। फरशीच्या पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकलं, त्याच्यामधून ना निगेटिव्हिटी सगळी घरातून बाहेर जाते असं म्हणतात, म्हणून फरशी पुसून घेतली। सगळ्या देवांना आंघोळ घातली आणि मग त्यांना फुलं वगैरे अर्पण करून अगरबत्ती वगैरे ओवाळली। आणि आज खूप दिवसातून मी ना इथं रांगोळी काढली होती। सहसा मी जास्त करून इथं रांगोळी काढत नाही, कारण काय होतं ना, ते ज्या स्टीलच्या पट्ट्या आहेत त्याच्यामध्ये रांगोळी अडकून बसते जेव्हा पुसतो त्या टायमिंगला, आणि मग ते ड्रॉवर आत बाहेर करायला थोडंसं त्रास होतो, म्हणून मग रोज नाही काढत। आज छान अशी रांगोळी काढून घेतली आणि मग देवघराला हार लावायला घेतला। एवढा आवडीनं हार आणला होता, पण माझ्याकडून हार लावताना ना जो खिळा ठोकला होता ना त्याच्यामध्ये तोच पडला। परत डबल कुटाणा झाला आणि तो परत खिळा ठोकून मग हार लावला। छान असं मंदिर सजलं होतं, आज खूप भारी वाटत होतं। देवपूजा झाल्याशिवाय घरातलं वातावरण काही छान वाटतच नाही। आणि मग हळदीचं लेपन करायला घेतलं। तुम्हाला तर माहीतच आहे, म्हणजे अमावस्या, पौर्णिमा किंवा इतर चांगल्या चांगल्या दिवशी पण आपण हळदीचं लेपन करू शकतो, म्हणून मी पण आज हळदीचं लेपन केलं। मागचे 3 गुरुवार गेले पण मी हळदीचं लेपन केलंच नव्हतं, काही ना काहीतरी अडचण येतच होती, त्याच्यामुळे केलं नाही। आज सकाळी म्हटलं होतं, ठरवलंच होतं, जी ठरवलेली कामं आहेत ना ती सगळी आज करूनच घ्यायची। पडदा एक 5-6 दिवसापूर्वी धुतला होता आणि लावायला तो काय आजपर्यंत मुहूर्त आला नव्हता, कारण बाकीच्या कामांमध्ये कसा वेळ जातो तेच समजत नाही आणि कोणत्या वेळेमध्ये हे काम करायचं ते पण कळत नाही। मग पडदा पण लावून घेतला आणि काल ना ह्या गोष्टीसाठी मी 3 तास तरी आरामात घालवले असतील। बाहेर जायला पण आम्हाला खूप वेळ झाला, ह्याच्यामुळे मला देवीला ना साडी नेसवायची होती ह्या वर्षी, म्हणजे वेगळं काहीतरी करायचं होतं, म्हणून ना काल 3 तास घालून मी छान अशी देवीला साडी नेसवली होती। आणि पदराचं मला काही ते पटतच नव्हतं, कारण घड्या थोड्याशा आत बाहेर झाल्या होत्या आणि मग मी ह्यांना म्हटलं राहू देत, मी हे उद्याच करते म्हणून आज सगळं आवरून झाल्याच्या नंतर मग परत ते पदर काढला आणि व्यवस्थित केला। पण किती जरी व्यवस्थित करायचं म्हटलं ना तर एखादी गोष्टी तरी फिसकलेली असतेच, म्हणजे ती व्यवस्थित नाहीच जमत। अगदी शेवटपर्यंत म्हटलं तरी ते व्यवस्थित होतच नाही, माझ्या बाबतीत पण तेच झालं सेम। हा पदर आहे ना, त्याच्या थोड्याशा मिऱ्या बाहेर निघत होत्या, शेवटपर्यंत नाहीच तर त्या व्यवस्थितच झाल्या नाहीत आणि मग मस्त अशी पूजा मांडून घेतली। आज ना देवीचं रूप खरंच खूप खुलून दिसत होतं। कॅमेऱ्यामध्ये एवढं छान दिसतंय तर डोळ्यांना तर बघायला इतकं छान वाटत होतं ना। घरामध्ये सगळं वातावरण फ्रेश झालं होतं, अगरबत्ती आणि धुपाचा वास पूर्ण घरामध्ये पसरला होता आणि त्याच्यामुळे घरातलं वातावरण खूप छान झालं होतं। सकाळची पूजा मांडून झाली आणि मग मी माझ्यासाठी चहा ठेवला, कारण सकाळी उठल्यापासून माझा हात चालू होता, हे काम झालं की ते काम झालं, असं करत करत ना खूप वेळ झाला। सकाळी एकदा चहा घेतला होता, पण उपवास होता आणि मी निरंकार उपवास केला होता। आणि मग धनुषला पण झोपेतून उठवलं, कारण एका शेजारच्या ताईंनी मला त्यांच्या घरी पूजा मांडण्यासाठी बोलवलं होतं। किती नशीब असेल ना माझं, त्यांना मी मांडलेली पूजा खूप आवडते, तर त्या बोलल्या की तुम्ही आमच्या घरी माझी पण पूजा मांडून द्या म्हणून। मग त्यांनी ना मला येताना एवढी छान फुलं दिली, त्या नर्सरीमध्ये कामाला जातात आणि मग त्यांनी नर्सरीमधून आणलेली ही सगळी फुलं, एवढी ताजी ताजी फुलं होती ना, जेव्हा आपल्याला असं कोणतरी देतं ना म्हणजे एकदम चांगल्या मनाने, तेव्हा खरंच खूप छान वाटतं। मस्त फुलं घेऊन घरी आले आणि मग झाली परत रात्रीच्या जेवणाची तयारी। साडी वगैरे घातली मस्त, बागचे 3 गुरुवार मी साडीच घातली नव्हती, आज म्हटलं आहे शेवटचा गुरुवार आणि मग घालावी साडी, कारण सगळेजण हळदी कुंकाला येणार होते आणि खूप ठिकाणी मला पण हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं। मग मी संध्याकाळी लवकरच जेवण बनवायला घेतलं, हे आले होते, यांच्यासोबत गप्पा मारत मारत जेवण बनवलं आणि मग हळदी कुंकाला जाऊन आले सगळीकडं, देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आम्ही पण जेवण करायला घेतलं। जर तुम्हाला माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील ना तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना लाईक करा। आपण भेटूयात परत अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, भेटूयात उद्या, तोपर्यंत बाय बाय।